गोविन्दसदवन्दियाणं तिहुगणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 67 चालली आपली, 67 नंबरची गाथा आहे। काय सांगायला लागले त्याच्यामध्ये? जीव हा कर्मांचा भोगता आहे। कथनचित तो स्वतःच्या परिणामांना भोगतो आणि कथनचित कर्माच्या उदयाला भोगतो। त्यापेक्षा सांगतात की 67 नंबरची गाथा आहे। जीवा बोगल काया अण्णोण्णा गाढ गहन पडिबद्धाम काले विजुज्यमाना सुह दुःखम देंती भुंजंती। काय सांगितलं? ज्याप्रमाणे पुद्गल द्रव्य वरच्या गाथेमध्ये सांगितलं होतं की अनेक प्रकारचं आहे। पुद्गल द्रव्याचे अनेक प्रकारचे भेद आहेत स्कंदाच्या रूपाने। तर इथं सांगतायत काय आता की जीव आणि पुद्गल हे परस्पर एकमेकांमध्ये जरी त्यांना अवगाह आहे तरी सुद्धा ते एकमेकांच्या मध्ये कार्य करत नाहीत। म्हणजे जरी पुद्गल आणि जीव हे एकत्र परस्पर एका क्षेत्रात आहेत तरी सुद्धा सांगितलं की प्रत्येकाचं कार्य स्वतंत्र आहे निश्चयाने। आणि व्यवहाराने सांगताना सांगितलं काय की जीव कर्माचं फळ भोगतो आणि कर्म जीवाला फळ देतं असं म्हणलं जातं। पण वास्तविक सांगितलं काय, स्वतः परिणामांना जीव भोगतो। ठीक आहे, चला तर काय चाललं होतं काल प्रकरण? काल तुम्हाला अभ्यास दिला होता, बघितलाय का? काय बघायला सांगितलं होतं काल? समयसारची 215 गाथा। आणि कशासाठी? की ज्ञानीची परिणती कशी असते कर्माच्या उदयाच्या मध्ये आणि अज्ञानीची परिणती कशी असते हे प्रवचनसारची 43 नंबरची गाथा बघायला सांगितली होती। बघितली आहे का कीर्ती काकी? तुम्हालाच पकडायचं तोपर्यंत काढा असलं तर पुस्तक, हे ह्याच्यातलं भावार्थ वाचते मी। काय सांगाले या गाथेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा भाव असा आहे की जीव आणि कर्म ह्याच्यामध्ये कोणता संबंध आहे? तत्वतः आत्मा आणि कर्म यामध्ये कर्ता कर्म संबंध, कारक संबंध, कारण कार्य संबंध किंवा कोणता संबंध नाही। तत्वतः म्हणजे निश्चयाने वास्तविक दृष्टीने जीव आणि कर्मामध्ये कुठलाही संबंध नाही, कारण दोन्ही स्वतंत्र द्रव्य आहेत, सर्वथा भिन्न द्रव्य आहेत। त्यामुळे त्यांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही। त्यामुळे तेथे भोक्तृभोग्य भावही नाही। त्यामुळे कर्मांना जीव भोगतो हे म्हणणं सुद्धा निश्चयाने विरुद्धच आहे, निश्चयाचं ते कथन नाही। परंतु जेव्हा तो आपल्याच सुखदुःखरूप भावाचा भोग घेतो तेव्हा त्यामध्ये कर्मोदय निमित्त असतो। म्हणून व्यवहाराने कर्म जीवास फळ देते आणि जीव कर्मफळास भोगतो असे म्हणण्यात येते। काय कळलं? जीव कर्माचं फळ भोगतो म्हणा किंवा कर्म जीवाला फळ देतं म्हणा, हे सगळं व्यवहाराचं कथन आहे। कारण जीव जेव्हा सुखदुःखाला भोगतो त्यावेळेस इथं ते कर्म निमित्त मात्र असतात, त्याच्याशिवाय अजून त्याच्या पुढे जाऊन ते काही कार्य करत नाहीत। हेच व्यवहारेण कर्मदत्त फल उपलंब न विरुद्धते या टीकावचनाने आचार्य देवांनी सूचित केले आहे। म्हणजे जे टीकेमध्ये आलेले ते शब्द आहे त्याचा अर्थ एवढाच आहे की कर्माने दिलेल्या फळाला जीव भोगतो, ह्याला विरोध का येत नाही तर व्यवहाराचं कथन असल्यामुळे। सुखदुःखरूप परिणामामध्ये शुभ अशुभ कर्म निमित्त असते आणि सुखदुःखरूप परिणाम हा इष्ट अनिष्ट विषयाच्या आश्रयाने होतो।
म्हणजे जीव सुखदुःखाला भोगतो त्यावेळेस कर्मनिमित्त आहेत, कर्मांचा उदय. आणि काय सांगितलं होतं, ते कर्म उदयाला आले त्याच्यामध्ये बहिरंग निमित्त काय तर इष्ट अनिष्ट सामग्री जी काय आहेत विषय, त्याच्या आश्रयाने जीवाला तसे परिणाम होतात. सुखदुःखाचे निमित्त विषय आहेत. इष्ट अनिष्ट विषयांच्या प्राप्तीमध्येही कर्मोदय निमित्त आहेत. म्हणजे ते विषय भोग प्राप्त होण्यामध्ये सुद्धा कर्मनिमित्त आहेत. आणि सांगितलं की त्यांचा भोग घेताना जे काही सुखदुःख झालं त्याच्यामध्ये सुद्धा कर्म किंवा परद्रव्य निमित्त आहे. म्हणून निश्चयाने तर आत्मा आपल्याच सुखदुःखरूप परिणामांचा भोगता आहे. आणि इष्ट अनिष्ट विषय आत्म्यापासून भिन्न असल्याने व्यवहाराने इष्ट अनिष्ट विषयांचा किंवा कर्माचा भोगता आहे. निश्चयाने स्वतःच्याच परिणामांना भोगतो. कुठला नाही हो, जीव स्वतःच्या परिणामांना भोगतो. कुठला नाही, पूनम येते का सांगायला? नाही, जीव भावकर्मांना भोगतो असं म्हणताना कुठल्या न्यायाने भोगतो? कोणाला अनुचरित सद्भूत व्यवहारने. कुठलं अनुपचारित सद्भूत व्यवहारने नाही. कर्म भावकर्म म्हणत असताना ती पर्याय आहे ना, त्यामुळे त्याचा उपचाराने संबंध असतो. कुठला नाही, उपचारित बरोबर सद्भूत व्यवहार. हे नाही तर ते त्याला काय गोळी मारायची असते कुठेतरी. नाही समजले. उपचारित सद्भूत व्यवहारण्याने जीव भावकर्मांना भोगतो असं म्हटलं जातं. आणि आता सांग, द्रव्य कर्मांना जीव भोगतो म्हटल्यावर कुठला नाही? उपचारित असद्भूत व्यवहार. काय असलं, सगळे चुकायला लागली आहेस. असायला 4 आहे, असायला 4 आहे. हां, अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही, कारण जीवाशी एक क्षेत्रावगाह रूप आहेत ना ते. जसं शरीराचा आणि जीवाचा संबंध कुठल्या न्यायाने? कुठल्या न्यायाने? कुठल्या न्यायाने? जीव आणि शरीराचा संबंध कुठल्या न्यायाने आहे? अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही. मग जिथं शरीराचा संबंध दाखवतोय तिथंच द्रव्य कर्मांचा आणि नो कर्मांचा संबंध जीवाशी, कारण ते एक क्षेत्रामध्ये स्थित आहे. मग द्रव्य कर्मांना जीव भोगतो असं म्हणत असताना अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही. आता सांग, मी इष्ट अनिष्ट विषयांचा भोग घेतो. कुठला नाही? इष्ट अनिष्ट विषयांचा भोग, त्याच्याने मला सुख दुःख आहे. कुठला नाही? उपचारित. पूर्ण बोल. उपचारित असद्भूत व्यवहार. एक गोळी बरोबर लागली. म्हणजे ते सर्वथा भिन्न द्रव्य असल्यामुळे त्यांचा संबंध कुठल्या नाही, आणि तर खोट्यातला खोटा नाही म्हणतात ना, म्हणजेच त्यांचा आणि सर्वथा भिन्न आहेत ते. मग त्यांच्यामुळं सुख दुःख म्हणता हे सगळं उपचार आहे. म्हणून टीकेमध्ये या अपेक्षेने असे सांगितले आहे की कर्म निश्चयाने सुख दुःख रूप फळ देतात आणि व्यवहाराने इष्ट अनिष्ट विषय रूप फळ देतात. यावरून असे समजणे उचित नाही, कर्म तत्वतः सुख दुःख रूप फळ देतात. 2 द्रव्यामध्ये कर्ता कर्म भाव नसतो. कुठल्याही न्यायाने 2 द्रव्यामध्ये कर्ता कर्म भाव नसतो. व्यवहाराने ठीक आहे, तुम्ही फार उपचाराने म्हणायला जाताल, पण निश्चयाने तर तत्वतः लिहिलं ना त्यांनी, म्हणजेच निश्चयाने कुठल्याही रीतीने कर्ता कर्म संबंध 2 द्रव्यामध्ये नसतो. म्हणून हेही कथन व्यवहाराचेच आहे. जर तत्वतः एक द्रव्य अन्य द्रव्यास फळ देते व ते अन्य द्रव्य त्यास भोगते, तर ती 2 द्रव्ये तन्मय होतील. जो कार्याचा कर्ता आहे, फळसुद्धा त्याच्यामध्येच मिळणार आहे, परद्रव्यामध्ये फळ मिळत नसतं. जसं जीव परिणाम करतोय, फळ कोणाला मिळणार आहे? कर्माला फळ मिळत नसतं, जीवालाच फळ मिळतं. आणि कर्मांचा उदय आला, फळ कोणाला मिळतं? तुम्ही म्हणता कर्माचं फळ जीवाला मिळतं, तर जीवाचं फळ पण कर्माला मिळालं पाहिजे. मग जसं व्यवहाराने सांगताय ना तुम्ही की कर्मांचा उदय आला, त्याच्या निमित्तामध्ये तुम्ही
रागीद्वेषी झाला, मोही झाला, कशाई झाला. मग हे जसं लावला तसंच सांगा मला, जीवाच्या परिणामाच्या निमित्तात कर्मात काय फरक पडतो? कर्माला काय कमी जास्तपणा कर्मामध्ये काय होतं का नाही होत? जेव्हा जीवाने परिणाम केले त्यावेळेस तिथं कर्मामध्ये कर्माचं काय बिघडतं? जसं कर्मांचा उदय आल्यावर जीवाचं बिघडतं, तसं जीवाचे परिणाम झाल्यावर कर्माचं काय बिघडतं? दिसणार ना. कर्मामध्ये पण काय होतंय? संक्रमण होतंय, अपकर्षण होतंय, उत्कर्षण होतंय, निर्जरा होतीये. हे सगळं कर्मांचं बिघाड म्हणायचं, म्हणजे कर्मामध्ये झालेला बदल म्हणायचा. मग तिथं तुमचे विशुद्ध परिणाम झाले की समजून घ्या कर्म नष्ट झाले. मग ते नष्ट होण्यामध्ये सुद्धा जीवाचे परिणाम कारण आहेत. म्हणून सांगितलं जातं की जीवाला कर्मांनी फळ दिलं आणि जीवाच्या परिणामाच्या निमित्तात कर्मामध्ये सुद्धा उलाढाल झाली. तत्वतः एक द्रव्य अन्य द्रव्यास फळ देते व अन्य द्रव्य त्यास भोगते, तर ती दोन द्रव्ये तन्मय होतील. पण असं तर नाही. म्हणूनच टीकाकार आचार्यांनी पहिल्याच टीका वाक्याने सांगितले आहे की जीवाला कर्मद्वारा दिलेल्या फळाचा भोग व्यवहाराने आहे. व्यवहारण्याने जीव फळ भोगतो असं म्हटलं जातं. तथापि फल देण्याबाबत टीकेच्या उत्तरार्धात जो निश्चय आणि व्यवहार दर्शविला आहे त्याचे प्रयोजन एवढेच आहे की सुखदुःखरूप परिणाम जीवामध्ये होतात आणि त्यास निमित्तभूत इष्ट अनिष्ट विषय हे जीवापासून अगदीच भिन्न आहेत. एवढेच आचार्याने या दोन भंगाने सुचवायचे आहे. असे न समजावे की पुद्गल कर्म जीवास वास्तविक फळ देते व जीव कर्मदत्त फळास वास्तविक भोगतो. वास्तविक म्हणजे निश्चयाने, खऱ्या रूपाने. जीव कर्मांना भोगत नाही किंवा कर्म जीवाला फळ देत नाहीत. सगळं व्यवहाराने तुमचं म्हणणं आहे हे सगळं. हां असं म्हणतो आपण, कर्मामुळं मला असा त्रास होतोय, रोग का झाला कर्मामुळं, त्याच्यामुळं मला हे सगळं दुःख आहे असं तुम्ही जे म्हणताय ते सगळं व्यवहार आहे, निश्चय नाही. निश्चयाने तर जीव स्वतःच्याच परिणामांचा भोगता आहे. कालचं काय अभ्यास दिलं होतं सांगा? का नाही केला? मग पनिशमेंट करायचं आता. सांगा चला गिरदिका की काय अभ्यास कालचा? काय करायचं? नुसतं पाठ करून तुम्ही असं सांगा काय सांगितलं आहे. बघितलं का? समयसारची 215 गाथा म्हणून सांगितली होती बघायला. काय त्याच्यामध्ये? कर्म तर उदयाला येणार आणि त्याच्या निमित्तामध्ये तुम्हाला फळ मिळणार. मग ते फळ तुम्ही भोगत असताना कसे परिणाम होतात ह्याच्यासाठी म्हणून 215 नंबरची गाथा बघितलं होतं समयसारची. काय सांगितलं त्यामध्ये? असलं शास्त्र तर घ्या हातामध्ये. थोडं आपल्या हाताखालून डोळ्याखालून जात असताना आपल्याला त्या शब्दांचे, त्या भावाचे, त्यात जे काय सांगितलं त्याचे संस्कार होतात. तिकडे आहेत समयसार गाथा. उपन्नोदय भोगो वियोग बुद्धी तस्सो नित्यं कंखामणागयस्य उदयस्य न कुवैनाणी. काय सांगितलं अर्थ? उपन्नोदय भोगो वियोग बुद्धी तस्सो नित्यं. जे काय उत्पन्न झालेले भोग आहेत तर त्याला नित्य वियोग बुद्धीने भोगतो. उत्पन्न होणारे भोग, उत्पन्न हुआ वर्तमान काल के उदय का भोग उस ज्ञानी के हमेशा वह वियोग की बुद्धि कर वर्तता है, इसलिए परिग्रह नहीं है. और आगामी काल में होने वाले उदय की अनागत आले ना, अनागदस्य कंखाम अनागदस्य, तर जे उदयाला अजून आले नाहीत, आगामी कालामध्ये उदयाला येणार आहेत, अशा उदयाची ज्ञानी आकांक्षा करत नाही.
म्हणून त्याला परिग्रह नाही. ॲक्च्युली हे गाथा इथं परिग्रहाचं प्रकरण चाललं आहे म्हणून सांगतायत. पण सांगितलं की जे काय उत्पन्न होणारे भोग आहेत त्याच्याविषयी सुद्धा जीव निरपेक्ष असतो, त्यालासुद्धा वियोग बुद्धीने भोगतो. मग ते काय जे काय तुम्हाला विषय प्राप्त झाले ते कोणाच्या निमित्तात? कर्माच्या उदयाच्या निमित्तात. मग ज्ञानीला जेव्हा ते भोग जरी मिळाले कर्मोदयाच्या निमित्तात तरीसुद्धा तो त्याच्यामध्ये आसक्त होत नाही, त्याला भोगतानासुद्धा त्याची वियोग बुद्धी असते. हे सांगायला लागले. म्हणजे माहिती आहे ना तो परिग्रह कसा आहे? क्षणिक आहे, नष्ट होणारा आहे. ते म्हणजे माझं शाश्वत स्वरूप नाही. वियोग बुद्धी म्हणजे काय? वियोग बुद्धीने भोगतो म्हणजे काय? त्याचा वियोग होणार आहे, त्याची बुद्धी आहे ना त्यांना, म्हणजे सुटणार आहे. एक तर वियोग रूपच आहेत आणि त्यांचा जरी मायाशी संयोग झाला तरी सुद्धा तो वियोग होणारच आहे. ते म्हणजे माझं शाश्वत स्वरूप नाही. या भावनेनी ज्ञानी त्या कर्मांच्या उदयामध्ये त्याचे परिणाम असे असतात. इथं काय लिहिलं वाचू? वर्तमान का उपभोग यदि राग बुद्धि से प्रवर्तमान हो तब परिग्रह भाव को धारे. सो ज्ञानी के वर्तमान का उपभोग राग बुद्धि कर प्रवर्तमान नहीं दिखता, क्योंकि ज्ञानी के अज्ञानमय भाव यानी राग बुद्धि का भाव अभाव है. केवल विराग बुद्धि कर ही प्रवर्तमान होना परिग्रह नहीं है, क्योंकि ज्ञानी की ऐसी बुद्धि है कि जिसका संयोग हुआ उसका वियोग अवश्य होगा, इसलिए विनाशिक से प्रीति नहीं करनी. म्हणून वियोग बुद्धीने भोगतो म्हणजे काय? जरी त्यांचा संयोग झाला आहे तरीसुद्धा ते मला सुख देणारं नाही, ते माझ्याबरोबर कायम राहणारे नाहीत, म्हणून ते नष्ट होणार आहेत हे स्वीकारूनच त्याचा भोग घेतोय. म्हणून त्याच्याविषयी त्याला रागद्वेष नाही हे सांगितलं. म्हणजे ज्ञानीची परिणती अशी असते. समजले काय सांगितलं? जर मी ज्ञानी आहे तर कर्माच्या उदयामध्ये मलासुद्धा अस्थिरता व्हायला नको किंवा कशाय परिणती किंवा विचलितता व्हायला नको. कर्मांचा उदय येणार तर त्याला तुम्ही न्यायक बुद्धीने भोगायला पाहिजे, निर्जरा करायला पाहिजे. प्रवचनसारची 43 नंबरची गाथा काय सांगितली हो? कशासाठी बघायला सांगितली होती? अज्ञानी जीव काय करतो कर्माच्या उदयाच्या फळामध्ये, तर त्यात काय घेतलं होतं? उदय गदा कम्मनसा जिणवर वसे नियदिना बणिया तेसु विमुढो रत्तो दुठ्ठो वा बंध म्हणू भवदी. म्हणजे उदयगदा कम्मनसा जे काय उदयागत कर्म आहेत त्याच्यामध्ये जिणवर वसे नियदिना बणिया, जिणवर ऋषभांच्या द्वारे सांगितलेलं आहे नियमाने काय? त्यामध्ये जो विमुढो रत्तो दुठ्ठो हवदी, जो कोणी त्या कर्माच्या फळामध्ये विमूढ होतो, आसक्त होतो, रागीद्वेषी होतो, त्याच्याशी एकत्व करतो, तर तो बंधाचा अनुभव करतो. म्हणजे काय? त्याला कर्म बांधले जातात. कोणाची परिणती आहे अशी? त्याची. म्हणजे शास्त्रात कोणीतरी आहे ना जो जीव, त्याची अशी परिणती असते की तो जीव काय करतो? कर्मांचा उदय आल्यावर विचलित होतो. तो आपण नाही. आपण तर त्या शास्त्राच्या बाहेरची जीव आहेत. आपलं तर काही शास्त्रच लिहिलं नाही आहे, नवीन शास्त्र लिहायचं आपलं. म्हणजे आपण आपली कथा म्हणून वाचत नाही ना, त्यामुळं आपल्यावर ते सगळं आपण घटवत नाही. तो जीव मीच आहे, अनादीपासून मी पण हेच परिणाम केलेत. कर्म उदयाला आले आणि त्यांनी जे काय फळ दिलं तर ते म्हणजेच माझं स्वरूप, त्याच्यामुळेच मला दुःख हे भाव असल्यामुळं त्यातून आपण दुःखी झालो. ठीक आहे. अजून काय बघायला सांगितलं होतं? समयसारची 356 गाथा. 356 कशासाठी? ते जे आपण उदाहरण लावलं होतं ना, कुठलं? रंगीत भिंत, भिंतीला रंग मारला.
म्हणा गाथा कीर्ती काकी. 256 का नाही 356 सॉरी 356. हां म्हणताय. दोन परस चेलिया यथा होती तर जानगो दोन परस जानगो सोतो. छान. तर त्यांच्या नातूंनी समयसारचे 415 गाथा पाठ केल्यात. म्हणजे असं आपण काहीतरी एक संकल्प करायला पाहिजे आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये उतरवायला पाहिजे. कोणाच्यात चांगले गुण आहेत ते घ्यायला पाहिजेत. आपल्या पण बुद्धीचा वापर आपण असा करू शकतो. तर आजपासून 415 गाथा काय म्हणायचं चिंतनामध्ये घ्या तर सहज होतेत पाठ. त्याला पाठ करावं लागणार नाही आपल्याला. आता ज्ञान झाले म्हणल्यावर अनेक त्या जिनवाणीतलं सगळं जवळपास आपल्या आलंय ज्ञानामध्ये. फक्त ते शब्द आहेत ते कुठंतरी आपल्याला चिंतनाला फार त्याचा उपयोग होतो म्हणून. काय म्हणले दीपाली भाभी? 415 काउंटडाऊन रोज एक. चांगलं आहे. चला तर काय सांगायला लागलेत की त्या गाथेमध्ये मी त्याच्या फक्त भावार्थ वाचते. काय सांगायचं मला ते चांगला वाटला जरा. एक मिनिट. हां तेच आहे बरोबर. 449 पान आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं 49 पुढं भावार्थ वाचायचं आहे मला. शुद्ध नैसे आत्मा एक चेतना मात्र स्वभाव है. उसके परिणाम देखना जानना श्रद्धा करना और परद्रव्य से निवृत्त होना है. वहाँ निश्चय से विचारिए तब आत्मा परद्रव्य का न्यायक नहीं कहा जा सकता. काय सांगायले? निश्चयाने आत्मा परद्रव्याचा ज्ञाता नाही. मग काय हो? निश्चयाने आत्मा स्वतःचा ज्ञाता आहे. क्योंकि परद्रव्य का और आत्मा का निश्चय से कुछ भी संबंध नहीं है. आता इथे परद्रव्याच्या अपेक्षेने सांगाले तसं कर्माच्या अपेक्षेने समजून घ्या. जीव कर्माला सुद्धा जाणतो हे म्हणणं सगळं व्यवहार आहे. कारण जीवाचा आणि कर्माचा संबंध नाही. जो ज्ञाता दृष्टा श्रद्धान करने वाला त्याग करने वाला ये सब भाव है सो आप ही है. भाव्य भावक का भेद कहना भी व्यवहार है. और परद्रव्य का ज्ञाता दृष्टा श्रद्धान करने वाला त्याग करने वाला जो कहते हैं वह भी व्यवहार से कहते हैं. क्योंकि परद्रव्य का और आत्मा का निमित्त नैमित्तिक भाव है. सो पर के निमित्त से कुछ भाव हुए देख व्यवहारी जन कहते हैं कि परद्रव्य को जानता है, परद्रव्य को देखता है, परद्रव्य का श्रद्धान करता है और परद्रव्य को त्यागता है. इस तरह निश्चय व्यवहार का प्रकार जान यथावत श्रद्धान करना चाहिए. कशासाठी सांगितलं होतं उदाहरण की व्यवहारने आणि निश्चयाचं कथन अविरोधी असतं. जरी त्याच्यामध्ये तुम्हाला विरोध दिसून येतोय तरी सुद्धा सांगितलं तत्वतः त्यात विरोध नाही. कारण दृष्टांताचं कथन करण्यासाठी म्हणून तुम्हाला व्यवहाराचं अवलंबन घ्यावं लागतं. पण म्हणून काय सर्वथा व्यवहारच खरा आहे असं नाही किंवा व्यवहार खोटा आहे असं पण नाही. मग त्यांनी त्या सगळ्या गाथांमध्ये हा भाव घेतला आहे की त्या भिंतीला कलर मारला तर तो कलर कशामध्ये हो? सफ़ेद कलर मारला आहे. सफ़ेद जैसे सफ़ेदी या कलई या खड़िया मिट्टी तो पर की दीवार आदि की नहीं है. सफ़ेदी तो स्वयं सफ़ेदी की ही है. उसी प्रकार न्यायक आत्मा तो परद्रव्य का नहीं है. न्यायक तो न्यायक ही है. असं म्हणून त्यांनी पुढं दुसरे उदाहरणाकडून सांगितलं. जैसे सफ़ेदी परद्रव्य की नहीं है, सफ़ेदी तो सफ़ेदी ही है. उसी प्रकार देखने वाला आत्मा परत का नहीं है. दर्शक तो दर्शक ही है. असं न्यायक आहे किंवा त्याप्रमाणे संयमी आहे हे सगळ्या गोष्टींवर घटवून सांगितलं. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं हे मला? जसं आपण इथं घेतलं की कर्मानी जीवावर आवरण केलं तर जीवाचा आणि कर्माचा संबंध झाला तरीसुद्धा कर्मामध्ये आहेत जीवामध्ये गेले नाहीत आणि जीव जीवरूप आहे. तसं इथं सांगतायत की भिंत आहे त्या भिंतीला तुम्ही कलर मारलाय तर ती एकमेक झालं का हो भिंत आणि कलर? तर कलरमध्येच आहे, भिंत भिंतीमध्येच आहे. असं थोडंसं त्याच्यामध्ये निश्चय दृष्टीने कथन करून विश्लेषण सांगितलेलं आहे. तर त्याचं वाचून समजून घ्या. काय विचारायचं का दीपाली भाभी? सांगायचं आहे?
सांगा. लिंबू सर्प तसं पण कुठले उदाहरण घेतलंय ह्याच्यामध्ये ना, म्हणजे लिंबू सेपरेटच आहे, साखर वेगळी आहे, किंवा दुधात साखर विरघळली म्हणतो आपण. कशामध्ये घेतलं? कशामध्ये घेतलं? म्हणजे दूध आपण म्हणतो ना, दुधात साखर मिसळली तर एकरूप झाली का, तसंच ते भिंतीचा कलर त्याच्याशी एकरूप झाला का, तो सेपरेट आउटच आहे. बरोबर. तो त्याच्यामध्ये आहे. म्हणून दिसतंय तसं तुम्हाला की एका क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे एकमेक रूप आहे, त्यांचं फळ भोगताना दिसतोय जीव. हे सगळं जरी व्यवहाराने चालू आहे तरी सुद्धा निश्चयाने जीवाकडं बघा तर कर्माचा काहीही संबंध माझ्याशी नाही. असं काय म्हणायचं? आता हे जे रोज हॅमरिंग करायला लागलेत ना, तर ते त्या आचार्यांचे परिणाम कसे झाले असतील? त्यांनी जेव्हा चिंतन केले, तेव्हा त्यांनी जेव्हा या गाथा लिहिल्या, त्यावेळेस ते असं किती त्यांच्या ज्ञानात भिन्नता असणार आहे. बस कर्म म्हणजे बाजूला शेजारी बसलेलं कोणीतरी आहे, त्याचं कार्य सगळं त्याच्यामध्ये चाललंय, मी तर किती मस्त बस जाणतोय जाणतोय जाणतोय, असं त्यांचं एक परिणतीची धारा किती सुंदर असणार आहे. मग तसं आपल्याला पण आता रोज चालू आहे हे आपलं जर अध्ययन, तर त्याच्यातून आपल्याला पण भाववासना ही होऊ दे ना. कर्म म्हणजे काहीच नाही आपलं, आणि आपण कर्म म्हणजे सर्वस्व हे धरून बसलोय, आणि त्याच्यानेच आपलं सगळं कार्य चालतंय, कार्य अडतंय. कर्माला दोष देऊ नका, कर्मामुळं काही होत नाही. कर्म बिचारे कोण, भूल तेरी अधिकाई, अग्नि सहे घनगाव, लोहे की संगती पायी. म्हणजे काय? लोखंडाला कोण मारू शकतं? लोखंड दुसऱ्याला मारतं, पण लोखंडाला मारू शकत नाही. पण जेव्हा चुकलं 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 अग्नीला कोण मारू शकत नाही. तर कोण मारतं मग अग्नीला? लोखंड मारत. जेव्हा ती अग्नी लोखंडाची संगती केली, तसं जीवाने कर्माची संगती केली तर मार बसतो. मार खातो. म्हणून सांगतायत काय परत एकदा, कर्मस हे काय, त्याच्या आधी काय लाईन होतं, काय म्हटले मी आता? कर्म बिचारे कोण, भूल तेरी अधिकाई. कर्म बिचारे कोण, भूल तेरी अधिकाई. कर्म काय करायला येतो? जीव मार खात नसतो, आणि कर्म पण मारणारे नसतात, पण जीव घुसतोय ना त्याच्यामध्ये, त्यामुळं मार खातोय. कोणाचा जीव? त्या शास्त्रात आहे ना, तो जीव मार खातोय. तो अरे मी तर स्पर्शी, मी तर त्यापासून भिन्न, माझं असं एक शुद्ध शास्त्र असणार आहे, काहीतरी वेगळंच. आपणच रचणार आहे ते शास्त्र. जसं तर सांगतायत की कर्म विचारे कोण, भूल तेरी अधिकाई, अग्नि सहे घन घाव, लोहे की संगती पायी. जर ती अग्नी त्या लोखंडाच्या संगतीत गेली, त्या लोखंडामध्ये घुसली, तर नियमाने त्या लोखंडाला जेव्हा कोण बडवणार त्यावेळेस ती अग्नी मार खाते. म्हणून सांगितलं असं अग्नीच्या ज्वाळाला मारून दाखवा, पकडून दाखवा, तर ती तुम्हाला पकडणार, तुम्ही तिला पकडू नाही शकणार. पण ती जर कोणामध्ये घुसली तर तिला पकडता येत. म्हणून सांगतायत की असं त्या अग्नीला त्या लोखंडाच्या संगतीमध्ये मार बसतो, त्याप्रमाणे हा जीव सुद्धा जेव्हा कर्माच्या संगतीमध्ये जातो त्यावेळेस तिथं त्याला मार बसतो. ठीक आहे, चला काय चाललं होतं मग, पुढची गाथा घ्यायची आहे. 68 नंबरची गाथा आहे. कर्तृत्व भोक्तृत्व निरूपणाचा उपसंहार. म्हणजे आता जीव करता आहे हे सांगितलं, आता भोगता आहे याचं वर्णन या गाथेमध्ये केलं मागच्या. तर आता त्याचं शेवट करतायत, जरा त्याच्याविषयी अजून तथ्य सांगतायत शेवट. तम्हा कम्मं कत्ता भावेण हि संजुदोध जीवस, होताहु हवदि जीवो चेदग भावेण कम्म फलम. काय सांगितलं? दीपाली भाभी ते शिक्षा आंटी जॉईन करतात, पण त्यांचं माईक ऑफ असतो, म्हणजे त्यांना आवाज नाही जात माझा, म्हणून मी आपला चान्स मारून घेते मराठीत. म्हणजे रोज असंच व्हायला लागलंय, मला दिसतंय त्यांनी जॉईन केलंय पण त्यांना आवाज नाही जात आहे का, असं त्यांना जरा बोला तुमच्याकडनं. झालं
हा, पण त्यामध्ये टीका नसणार आता त्याची. काय सांगायला लागले, तम्हा कम्मम कत्ता भावेण हि संजुदोध जीवस. म्हणून जीवाच्या भावाने संयुक्त असे कर्म करता आहेत. कुठं घेतलं, तम्हा कम्मम कत्ता, म्हणून कर्म करता आहेत. काय गाथेवरून बघा अर्थ समजण्यासारखं आहे, सगळे शब्दावरून. तर कर्म करता आहेत कधी, केव्हा, का, जीवाच्या भावाने संयुक्त असताना. जीवाच्या भावाने जेव्हा संयुक्त असे कर्म म्हणजे द्रव्य कर्म करता आहेत, अर्थात निश्चयाने आपला करता आणि व्यवहाराने जीव भावाचा करता आहे. परंतु कर्म भोगता नाहीत. म्हणजे काय सांगायला लागले त्याच्यामध्ये, कर्माकडून बोलतायत आता बरं का. आतापर्यंत जीवाकडून सांगितलं सगळं कथन, आता कर्माकडून सांगतायत की कर्म करता आहे. जसं आता सांगितलं पर्यंत काय, जीव करता पण आहे आणि भोगता पण आहे. व्यवहाराने द्रव्य कर्मांचा आणि इष्टनिष्ट पदार्थांचा करता आहे आणि भोगता आहे, हे व्यवहाराचं कथन. तसं कर्माकडून बोलताना आता कर्म करता आहेत आणि भोगता नाहीत हे सांगायला लागले. कर्म भलेही करता म्हणलं जाईल, पण त्याला भोगता नाही म्हणतायत कुठल्याही नयाने. तर म्हणून सांगितलं काय, जीवाच्या परिणामाने जेव्हा संयुक्त असतात ते द्रव्य कर्म, त्यावेळेस त्यांना करता म्हणलं जातं. व्यवहाराने जीव भावाचा, वास्तविक तर स्वतःचा करता आहे ते कर्म, आणि व्यवहाराने जीव भावाचा करता आहे. परंतु कर्म हे भोगता नसतात. हे पहिल्या ओळीतून त्यांनी गर्भित अर्थ काढलाय. कारण कर्माला काय फळ देणार जीव, म्हणजे कर्म थोडी आकुलित होते, थोडी काय त्याच्यामध्ये इष्टनिष्ट परिणाम होतात. कर्म तर जड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाहीये. कर्म निगरघट्ट असतात. त्यामुळे ते तुम्ही त्याला काय डिस्टर्ब करू शकणार नाही किंवा त्याला दुःखी करू शकत नाही. कर्म करत की कर्माचं कार्य, पण कर्म कार्य करताय तर तुम्ही का बरं हळहळ करताय, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होताय सांगतायत की. म्हणून तसं कर्म एकमेकामध्ये उलाढाल करायला जात नाही, ते त्याचं स्वतःच कार्य करतय पण आणि सुखी राहतंय. कर्म सुखी असतं का हो, दुःख नसतं म्हणताय, तर मग सुख पण नसतं. म्हणजे कर्म कर्म रूपच राहतं, परद्रव्य रूप व्हायला जात नाही. पण जीव गोंधळ करतो ना, पराला जाणतो आणि त्या पररूप व्हायला जातो, पराला आपल्यामध्ये मिसळायला जातो, म्हणून दुःखी होतो. तर म्हणतात की कर्म स्वतःच्या परिणामांचा म्हणजे परिणमनाचा करता आहे आणि व्यवहाराने जीव भावाचा करता आहे, परंतु कर्म भोगता नाहीच. भोगता हवदी जीवो चेदक भावेन कर्म फलम. जीव हा चेतक भावाने कर्मफळाला भोगतो असं म्हणलं जातं, किंवा कर्मफळाचा भोगता आहे. परंतु भोगता मात्र जीव आहे, आणि तोही चेतक भावाच्या कारणाने कर्मफलाचा. म्हणजे जीवाचा भाव कसा आहे, चेतक भाव आहे, वेदन करणारा आहे. मग कोणाचं वेदन करतो, जो कर्मफळाचं वेदन करतो त्यावेळेस त्याला अज्ञानी म्हणलं जातं ऍक्च्युली. जसं आपण सांगितलं होतं ना, चेतनेचे 3 प्रकार कुठले, बरोबर, कर्मचेतना, ज्ञान चेतना आणि कर्मफल चेतना. छान, चांगलं लक्षात राहील. कर्मचेतना, ज्ञान चेतना आणि कर्मफल चेतना. कुठली चेतना असते आपल्याकडं, जो ज्ञानी असतो त्याच्याकडे कुठली चेतना आणि अज्ञानीकडे कुठली चेतना, ज्ञानीकडं ज्ञान चेतना, अज्ञानीकडे कर्म चेतना, आणि एकेंद्रिय कर्मफल चेतना. हा, मुख्य त्याच्या अपेक्षेने. तर म्हणून सांगितलं कर्म फल चेतना म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रतिकार नाही करू शकत, फक्त उदय भोगावे लागतात. जसं आता आपलं भोगत्याचं प्रकरण चाललंय, तर कर्म उदय देणार आणि त्यावेळेस जीव तो भोगणार. मग काय म्हणायचं, तिथं जरी त्याला अंतरंगात संक्लेश आहे तरी सुद्धा प्रतिकार करायची शक्ती नाहीये. त्यामुळं सांगितलं जातं तिथं कर्मफळांचा तो भोगता आहे. पण जिथून सामर्थ्य सुरू झालं तिथं कर्मचेतना आली. काय सांगितली होती व्याख्या, मी सांगा, समयसार मधून घेऊन दाखवली होती आपण व्याख्या. कर्मचेतना, कर्मफळ चेतना, आठवतंय? आजचं होमवर्क 387 असेल गाथा बहुतेक, त्याच्यामध्ये त्यांनी व्याख्या घेतली 3.
तिन्हीचे म्हणजे ज्ञान चेतना आणि अज्ञान चेतनाची व्याख्या घेतली आणि त्याच्यातून कर्मचेतना कर्मफळ चेतना दाखवले. फक्त मी तुम्हाला गाथा नंबर सांगते. 387, 88, 89 गाथेमध्ये जयसेनाचार्यांची टीकेमध्ये त्यांनी व्याख्या घेतली आहे त्याची. तर उद्या बघून मला सांगा कर्मचेतना म्हणजे काय, कर्मफळ चेतना म्हणजे काय, किंवा ज्ञान चेतना म्हणजे काय आणि अज्ञान चेतना म्हणजे काय. ठीक आहे. हे सगळं समजून काय फायदा आपल्याला. तुम्ही भोक्ता बनायला जाताय. कोणाकोणाचे भोक्ता होता हो? परद्रव्याचे, परभावाचे. सांगा चिंतन. नाही नका की 1 मिनिट आहे माझ्याकडे तुमच्याकडं. विसरतो सतत. मी जीव आहे, भोगणारा, परद्रव्याला भोगणारा मी नाही, किंवा परद्रव्य माझ्यामध्ये शिरून काय करत नाही, आणि त्यामुळं सारखं सुखी दुःखी होतो. मग तीच झाली कर्मचेतना. ज्ञान चेतनेमध्ये राहत नाही. बरोबर. म्हणजे आपण केलेले परिणाम आहे तर त्याचं फळ मला मिळणार आहे, पण ते फळ भोगत असताना ज्ञाता नाही राहत ही चूक आहे आपली. मी ते फळ भोगणार नाहीये, जाणणार आहे हे विसरतो. जसं आम्हा नेहमी सांगतात, काय आज पण सांगितलं आम्हानी, चालताना चालणारा नाही जाणणार आहे, बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे, खाताना खाणारा आहे जाणणारा नाही. तसं असं आम्हानी आज घेतलं. म्हणलं सगळेजण असे झोपलेले असे जागे होते. काय खाताना पण जाणणारा आहे, खाणारा नाही. मग हे यालाच म्हणायचं ज्ञान चेतना. मग तसंच सगळ्या कर्मांचा उदय तर चालू आहे प्रतिसमयाला, त्याला जो भोगायला जातो तो दुःखी होतो. आणि त्या कर्माकडे ज्याचं लक्ष जाणार तो नियमाने स्वभावाला विसरणार. म्हणून धारणा कोणाची करायची आपल्याला, हे कर्माचा दोष आहे हे बघत बसू नका, परद्रव्याचा दोष आहे हे बघू नका. जो त्याकडे बघत बसतो त्याला कधीच बाहेर पडता येणार नाहीये. बोला. ज्ञान चेतना म्हणजे मिथ्या दृष्टीला असते, मला वाटतं सम्यक दृष्टीलाच असते. सम्यक दृष्टीला असते, बरोबर आहे. म्हणजे ते चिंतन आहे. तुम्ही म्हणला की जेव्हा जेवताना मी जेवणारा नाही जाणणार आहे, हे पण कर्मचेतना ज्ञान चेतना म्हणताय. म्हणजे चिंतन चालू शकतं फक्त. ज्ञान चेतना म्हणजे ज्ञानाचं वेदन करा हे सांगितलं. जो कोणी आता करणलब्धीपर्यंतचा जीव आहे तो चिंतन करणार नाही का, अवलंबन घेणार की जल्पाचं विकल्पाचं तोपर्यंत. पण जेव्हा अनुभव करणार तेव्हाच ज्ञान चेतना प्रगट होणार. जेव्हा भेद विज्ञान, बाकीच्या शुभ बंद होणार ना, बाकीच्या बंदच होणार, शुभाचा बंद होईल. म्हणून सांगितलं की तिथं त्या कर्मांच्या उदयाकडे नाही लक्ष द्यायचंय तुम्हाला. तुम्हाला बघायचंय तिथं ज्ञान स्वरूप माझं आहे आणि त्याचा आपण अनुभव केला असताना आपल्याला सुद्धा ज्ञान चेतना प्रगट होते. म्हणून ज्ञान चेतनेचा अनुभव करा, कर्माचं नाही. कर्म तर त्याचं कार्य करणार आहे, कर्माचा उदय येणार आणि ते निघून जाणार आहे. पण त्याला जो प्रतिकार करायला जातो, त्याला जो भोगायला जातो तो अज्ञानामध्ये राहतो. म्हणून त्याला अज्ञान चेतनेचे भेद म्हणलं. म्हणून ज्ञान झालंय, आपल्याला सगळं समजलंय, तर त्या कर्मापासून भेद विज्ञान करणं आवश्यक आहे. म्हणून मी त्याचा भोगता नाहीच, जाणणार आहे, ह्याचं वेदन करा तर आपल्याला सुख आहे. चेतनेचे 2 भेद केले, ज्ञान चेतना आणि अज्ञान चेतना. अज्ञान चेतनेचे 2 भेद केले, कर्मचेतना आणि कर्मफळ चेतना. मग कर्मफळ चेतनेची मुख्यता असते एकेंद्रियांमध्ये, जे की प्रतिकार करू शकत नाहीत. जसं दिसतंय आता की किती ऊन आहे आणि ते सगळी झाडं वगैरे कशा, आपण घरात आहे तर इतकं दाह होतोय आपल्याला, आणि मग ते तर किती, परवा सांगितले ना दिल्लीमध्ये किती 52 डिग्री सेल्सिअस आहे आज टेम्परेचर. आणि तिथं लोक काम तर चालू आहे सगळ्यांचं, असं काय घरात बसून राहणार नाही आहे. तर रस्त्यावरनं जाताना सगळ्या लोकांना असं रस्त्यावर उभारून पाणी मारायला लागलेत अंगावर, आणि ते सगळे आनंदाने मारून घ्यायला लागलेत पाणी. रंगपंचमीला मारतो तसं ते पाईप लावून पाणी मारायला सगळ्यांच्या अंगावर, इतकी इतकं उष्णता आहे. म्हणजे म्हणायचं आहे की आपण असं काहीतरी उपाय तर करू शकतोय, पण ते एकेंद्रिय आहेत, त्यांना प्रतिकार करता येत नाही किंवा उपाय करता येत नाही. बस भोगत राहणे. काय असणार हाल विचार करा की. म्हणजे ते रस्त्यावरचे कुत्रा वगैरे फिरणारे प्राणी आहेत, त्यांना सुद्धा दाह आहे ॲक्च्युली, पण तरीसुद्धा ते कुठंतरी जाऊन स्वतःला वाचवतील, काहीतरी उपाय करतील. पण हे काय करणार एके ठिकाणी उभारलेले? त्यांच्यावर काय छत्री धरायची का काय, त्यांना थंड पाणी मारायचं? काय केल्यावर त्यांचा कर्मफळ चेतना
नष्ट होणार. म्हणजे ते तुम्हाला दिसतंय की स्थिरतेने उभारलेत, पण अंतरंगामध्ये पण संकलेश एवढे चालू असतात की इतकं सहन करावं लागतंय. आणि कोण त्यांना काय मदत करू शकणार. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं की कर्मांचा जेव्हा उदय येतो, ते जेव्हा फळ देतात तेव्हा कोणी मदत करणारं नसतं. आपण तिथं म्हणून अशरण भावनेचं चिंतन करायचं. कोणी मला शरण नाही. जसं काल आम्ही तेच वाचलं की छिद्रयुत हो नाव डगमग चल रही मझधार में, दुर्दैव से दुर्भाग्य से जो पड़ गई दुर्दैव के अधिकार में, तब शरण होगा कौन जब नाविक डुबा दे धार में. म्हणजे तिथं सांगायचं की जेव्हा तुम्हाला अशा भवऱ्यामध्ये अडकलाय, कुठंतरी नावेत बसलाय आणि त्यालाच जर छिद्र असेल आणि तुम्हाला पार करायचे तर ती बुडायला लागल्यावर कोण शरण आहे. म्हणजे म्हणायचे म्हणून की असंच तो पण कर्मांचा उदय आहे एक टाईपचा. आणि मग त्या उदयामध्ये जीव असहाय असतो, अशरणभूत असतो. बाहेर कोणीही तिथं शरण नाही. म्हणून कर्मफळ हे आपल्याला सावध करायला मिळतात. कर्माचा उदय जे येतो तो फक्त त्यामध्ये आपण सावध राहिलो तर टिकणार, नाहीतर बुडणार. कुठं कर्माच्या मध्येच बुडणार. म्हणून त्या कर्मापासून बाहेर पडायचं तर सावधानता आवश्यक आहे. म्हणून जाणा. कर्मापासून भिन्न स्वतःचे अस्तित्व जाणा. जीव हा सर्व कर्म उदयामध्ये ज्ञाता मात्र आहे. कर्मफल भोगणारा मी नाहीच. ज्ञानमय स्वरूपोऽहं कर्मरहितोऽहं चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.